बदलापूर पूर्वेकडे राहणाऱ्या एका 22 वर्षीय तरुणीवर मैत्रिणीच्याच परिचित 2 तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बदलापूर येथील शिरगाव भागात समोर आली आहे। या प्रकरणी तरुणीला गुंगीचे औषध देणारी मैत्रीण आणि बलात्कार करणारे संतोष रुपवते तसेच शिवम राजे या दोघांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करत आरोपींना अटक करण्यात आली आहे। तरुणी आपल्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेली असता वाढदिवसाच्या पार्टीत या तरुणीला तिच्या मैत्रिणीने व मैत्रिणीच्या 2 युवक मित्रांनी शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन नशेत या तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे। या संबंधी तरुणी दुसऱ्या दिवशी शुद्धीवर आल्यानंतर तिच्या कुटुंबियांसह तिने घडलेल्या प्रकाराबद्दल गुरुवार 5 सप्टेंबर रोजी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून या प्रकरणी पोलिसांनी तरुणीच्या सांगण्यावरून तिची मैत्रीण व त्या 2 युवकांना ताब्यात घेतले आहे। बलात्कार वेळी तरुणी नशेत असल्याने या घटनेत या दोन्ही युवकांनी या तरुणीवर बलात्कार केला आहे का यासंबंधी वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्याचे अहवाल आल्यानंतर ते स्पष्ट होईलच। मात्र तोपर्यंत या आरोपींना पोलीस कोठडी देण्यात आली असल्याची माहिती बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी दिली आहे। बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या 4 ते 7 तारखेच्या दरम्यान एका ठिकाणी वाढदिवसानिमित्त एका महिलेने पार्टी ठेवली होती। त्यामध्ये तिची मैत्रीण आणि 2 पुरुष या त्या ठिकाणी त्या वाढदिवसाला हजर होते। हजर असताना त्यांनी केक कापल्यानंतर मद्यप्राशन वगैरे करून त्या मैत्रिणीला आमंत्रित केलं होतं। तिच्याबरोबर त्या नशेचा गैरफायदा घेऊन त्यांच्या एका मित्राने तिच्याशी अत्याचार केला आणि कोणी केला हे तिला सांगता येत नाही, कारण तिला त्या गुंगीमध्ये होती। एकतर तिला दिलेल्या गुंगीचं औषध असेल किंवा दारूच्या नशेत असेल। त्याच्यामुळे ते सर्व जे आरोपी आहेत 3 आरोपी त्यांना अटक करण्यात आलेली आहे। त्यामध्ये आम्ही पुढचा तपास करत आहोत। त्यांची पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे। पुढील सखोल तपास आमच्या महिला पोलीस निरीक्षक अनु शर्मा व पोलीस निरीक्षक गुन्हे गज्जल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या मार्गदर्शनाखाली सर्वचा तपास सुरू आहे। एकूणच शहराच्या नावाला काळीमा फासली जाते आणि शहरामध्ये अनेक घटना घडत आहेत। त्यातल्या सातत्यामुळे शहरात चिंतेची परिस्थिती निर्माण झालेली आहे। पहिले शाळेमध्ये लैंगिक अत्याचाराचं प्रकरण आणि मग देश पातळीवर नोंद घेतली जाईल असे एक मोठं जन आंदोलन। त्याच्यानंतर रेल्वे स्टेशनवरती गोळीबार झाला आणि आता ही घटना घडली। असं सातत्याने गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य झाल्यामुळे शहर जे एक सुंदर आणि सुसंस्कृत होतं ते एका वेगळ्या दिशेने चाललंय आणि लोकही आता वेगवेगळे टोपणनाव या शहराला देत आहेत आणि स्थानिक नागरिकांना हे आवडेनासं झालं आहे। परंतु काय करणार, आता परिस्थितीच तशी होत चालली आहे। मग नक्की हे गुन्हेगारी कृत्यांना थांबवण्यासाठी काही ठोस पावले उचलले जातील का, की हे असेच पुढे चालू राहणार? अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो, लाईक, शेअर करा आणि पाहत राहा आपले बदलापूर। नमस्कार।